सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आजपासून आपण एक नवीन सिरीज लॉन्च करत आहोत, ज्यामध्ये आपण 100 दिवस 100 डिसीज पाहणार आहोत. 100 दिवस 100 डिसीज पाहणार आहोत. दररोज आपण एक डिसीज डिस्कस करणार आहोत. हे पूर्ण लेक्चर पाहिल्याच्या नंतर त्या डिसीजविषयी तुमच्या मनामध्ये असणाऱ्या 60% किंवा 70% ज्या काही शंका असतील त्यांचं निरसन होणार आहे, किंवा तुम्हाला 60 to 70% किंवा त्यापेक्षा जास्त हा डिसीज कळून जाईल, किंवा तुम्ही एक्झाममध्ये यावरचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. आज पहिला दिवस. आज आपण मलेरिया या डिसीजविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वात आधी याचं इंट्रोडक्शन आपण पाहूया. इंट्रोडक्शन. It is a protozoal infection. It is protozoal infection. कसं इन्फेक्शन आहे तर इट इज प्रोटोझोअल इन्फेक्शन. ऑल्सो इट इज अ पॅरासायटिक इन्फेक्शन. त्याला काही जण काय म्हणतात, पॅरासायटिक इन्फेक्शन. त्यानंतर इट इज अ कम्युनिकेबल डिसीज. इट इज कम्युनिकेबल डिसीज. एकमेकांपासून एकमेकांना होऊ शकतो. इट इज कम्युनिकेबल डिसीज. पीक. कधी पीक असतो, कधी जास्त प्रमाणामध्ये आढळतो? पीक इन जुलै अँड नोव्हेंबर. पीक इन जुलै अँड नोव्हेंबर. जुलै ते नोव्हेंबर किंवा जुलै अँड नोव्हेंबर या महिन्यामध्ये याचा पीक सीझन आढळतो. इट इज अ प्रोटोझोअल ऑर ए पॅरासायटिक इन्फेक्शन. इट इज अ कम्युनिकेबल डिसीज. पीक कधी असतो? जुलै आणि नोव्हेंबर. त्यानंतर याच्या एजंट किंवा कॉझेटिव्ह एजंटविषयी माहिती पाहू. याचा कॉझेटिव्ह एजंट आहे, कॉझेटिव्ह एजंट इज प्लाझ्मोडियम. कॉझेटिव्ह एजंट कोण आहे तर प्लाझ्मोडियम आहे. आणि याचा व्हेक्टर, कॉझेटिव्ह एजंट इज प्लाझ्मोडियम. याचा व्हेक्टर आहे मॉस्किटो. याचा व्हेक्टर काय आहे? मॉस्किटो. मॉस्किटोमध्ये पण ॲनाफिलस मॉस्किटो, ॲनाफिलियस मॉस्किटो, ॲनाफिलियस मॉस्किटो. यामध्ये पण फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. आपण मलेरिया पाहत आहोत. मलेरियाचा कॉझेटिव्ह एजंट आहे प्लाझ्मोडियम. इट इज अ पॅरासायटिक. त्यानंतर याचा व्हेक्टर आहे मॉस्किटो. मॉस्किटोमध्येच फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. या इमेजमध्ये जो काही मॉस्किटो दिसत आहे हाच आहे फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. आणि या मॉस्किटोमुळेच मलेरिया हा डिसीज होतो. देअर आर 6 स्पेसीज ऑफ मॉस्किटो. देअर आर 6 स्पेसीज ऑफ मॉस्किटो विच स्प्रेड मलेरिया. एकूण 6 अशा मॉस्किटोच्या स्पेसीज आहेत ॲनाफिलस मॉस्किटोच्या, ज्या काय करतात? मलेरिया स्प्रेड करतात. त्यामध्ये अर्बन रिजनमध्ये, अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये ॲनाफिलस स्टेपेन्सी. ॲनाफिलस स्टेपेन्सी हा मॉस्किटो काय करतो? मलेरिया स्प्रेड करतो. त्यानंतर रुरलमध्ये ॲनाफिलस क्युलिफिस. याचा उच्चार थोडा चुकलेला आहे, तुम्ही तुमच्या ह्याने उच्चार करू शकता. यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की अर्बन रिजनमध्ये कोणता मॉस्किटो मलेरिया स्प्रेड करतो? ॲनाफिलस स्टेपेन्स. हॅविंग 4 टाईप्स. याचे 4 सब टाईप आहेत. हॅविंग 4 सब टाईप्स. या प्लाझ्मोडियम जो पॅरासाइट आहे याचेच 4 सब टाईप आहेत जे मलेरिया स्प्रेड करतात. त्यामध्ये पहिला आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम. त्यानंतर दुसरा आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. त्यानंतर तिसरा आहे
प्लाझ्मोडियम ओव्ह्युले, प्लाझ्मोडियम ओव्ह्युले. त्यानंतर फोर्थ वन आहे प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम मलेरिया. हे जे काही 4 सबटाईप आहेत, या प्लाझ्मोडियमच्या सबटाईपमुळे मलेरिया स्प्रेड होतो. यामधील प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स जो आहे इट इज मोस्ट कॉमन टाईप, इट इज मोस्ट कॉमन टाईप. मोस्ट कॉमन टाईपवाला कोणता, तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. त्यानंतर प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम इट इज मोस्ट लिथल, मोस्ट लिथल म्हणजे सगळ्यात डेंजरस जोन काय कोणता आहे, तर प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम सगळ्यात धोकादायक, मोस्ट लिथल. आणि या प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरममुळेच मोस्ट डेथ होतात, मोस्ट डेथ ऑकर्स, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम. लक्षात ठेवण्यासाठी आपले मित्रच धोकादायक असतात, मित्र जास्त धोकादायक असतात. फक्त लक्षात ठेवण्यासाठी मित्र म्हणजेच काय, फ्रेंड्स. या फ्रेंडवरून एफ प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम इट इज मोस्ट लिथल, मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ. त्यानंतर अजून एक आपण याविषयी पाहू शकतो की प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो कमी असतो, इट इज लिस्ट इन्क्युबेशन पिरियड. आणि यामध्ये सर्वात जास्त IP हा प्लाझ्मोडियम मलेरियाचा असतो, तो 28 डेज किंवा 30 दिवसापर्यंत असू शकतो. याचा 10 डेज टू 12 डेज, 10 to 12 डेजपर्यंत असू शकतो. त्यानंतर लगेच आपण याचा इन्क्युबेशन पिरियड पाहूया. इन्क्युबेशन पिरियड ऑफ मलेरिया इज व्हॅरी, 10 डेजपासून तो 13 डेजपर्यंत असू शकतो. यामध्ये फाल्सिपॅरमचा जो आहे तो 10 दिवस कॉमनली आपण म्हणू शकतो. त्यानंतर व्हायवॅक्सचा जो आहे तो 14 दिवस. त्यानंतर ओव्ह्युलेचा 17 दिवस आणि प्लाझ्मोडियम मलेरियाचा 28 दिवस म्हणू शकतो. यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मलेरियाचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे, 10 डेज टू 13 डेज. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, मोड ऑफ ट्रान्समिशन, मोड ऑफ ट्रान्समिशन. हा जो काही मलेरिया डिसीज आहे तो एकमेकांना कसा ट्रान्समिट होतो, तर मोड ऑफ ट्रान्समिशन इट इज व्हेक्टर बॉर्न, इट इज व्हेक्टर बॉर्न, व्हेक्टरद्वारे स्प्रेड होतो. हा काय आहे, मोस्ट कॉमन कॉज, मोस्ट कॉमन कॉज. त्यानंतर सेकंड आहे कंजनायटल, कंजनायटल म्हणजेच मदरपासून बाळाला किंवा फिटसला होऊ शकतो. त्यानंतर थर्ड आहे थ्रू कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन, थ्रू कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन, कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे हा डिसीज स्प्रेड होऊ शकतो. यावर आपल्याला MCQच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मलेरियाचा मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, तर इट इज व्हेक्टर बॉर्न, मोस्ट कॉमन आहे. कोणता व्हेक्टर असतो, तर फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. या मॉस्किटोच्या एकूण 6 स्पेसीज ज्या आहेत ज्या मलेरिया स्प्रेड करण्यासाठी किंवा मलेरिया स्प्रेड करतात. त्यानंतर याचं कंजनायटल आणि कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन. आपल्याला वरील 4 पर्याय देतील आणि शेवटचा पर्याय असेल ऑल ऑफ दिस, ऑल ऑफ दिस. त्यावेळी आपला आन्सर असेल ऑल ऑफ दिस, व्हेक्टर बॉर्न, कंजनायटल आणि कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन. त्यानंतर याचे साईन अँड सिम्पटम पाहूया. मलेरियामध्ये एकूण 3 स्टेज असतात, एकूण 3 स्टेज असतात. एक असती कोल्ड स्टेज, दुसरी असती हॉट स्टेज आणि तिसरी आहे स्वेटिंग स्टेज. कोल्ड स्टेज, हॉट स्टेज आणि स्वेटिंग स्टेज. लक्षात ठेवण्यासाठी ताप येण्याच्या अगोदर, तापवाली आणि ताप येऊन गेल्याच्या नंतरची.
यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मलेरियामध्ये किती स्टेज आहेत. मलेरियामध्ये एकूण 3 स्टेज आहेत, कोल्ड स्टेज, हॉट स्टेज आणि स्वेटिंग स्टेज. सुरुवातीला कोल्ड स्टेजविषयी आपण माहिती पाहूया. कोल्ड स्टेज यामध्ये ही 5 मिनिट टू 1 आवरपर्यंत असू शकते. इट इज लास्ट फॉर 5 मिनिट टू 1 आवर. यामध्ये लक्षण काय काय असू शकतात. एक्सेसिव्ह शिवरिंग असू शकते, म्हणजे थंडी वाजते. त्यानंतर हेडॅक असतो. त्यानंतर नोझिया, मळमळणे, ओमेटिंग आणि स्किन फील्स कोल्ड. जी माणसाची स्किन आहे ती कशी असते, कोल्ड असते, म्हणूनच याला कोल्ड स्टेज असे म्हणतात. एक्सेसिव्ह शिवरिंग, थंडी वाजते, हेडॅक, नोझिया, ओमेटिंग, स्किन विच फील्स कोल्ड. त्यानंतर दुसरी स्टेज हॉट स्टेज. हॉट स्टेज जी आहे ती 4 आवर टू 6 आवरपर्यंत असू शकते, विच लास्ट फॉर 4 to 6 आवर्स. यामध्ये हायपरपायरेक्झिया म्हणजे हाय ग्रेड टेम्परेचर. हायपरपायरेक्झिया म्हणजेच हाय ग्रेड टेम्परेचर किंवा हाय ग्रेड फिवर. त्यानंतर जॉईंट पेन लक्षण असू शकतं. हेडॅक, त्यानंतर नोझिया, त्यानंतर ओमेटिंग. त्यानंतर यामध्ये अजून एक लक्षण असू शकतं कन्फ्युजन असू शकतं. लूज ऑफ कॉन्सन्ट्रेशन असू शकतं. कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, लूज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर साइन ऑफ डिहायड्रेशन. का असू शकतं डिहायड्रेशनचं साईन, कारण काय होतं यामध्ये टेम्परेचर खूप जास्त असतं. टेम्परेचर हायपरपायरेक्झिया असं टेम्परेचर खूप जास्त असतं, त्यामुळे साइन ऑफ डिहायड्रेशन दिसू शकतात. हॉट स्टेज 4 ते 6 घंट्यापर्यंत. याचं मेन लक्षण आहे हायपरपायरेक्झिया, नावामध्येच आहे. हॉट म्हणजे टेम्परेचर, हायपरपायरेक्झिया, हाय ग्रेड फिवर, जॉईंट पेन, हेडॅक, नोझिया, ओमेटिंग. याच्यामध्ये 3 लक्षणं अजून आहेत, हे IMP आहेत. कन्फ्युजन, लूज ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड साइन ऑफ डिहायड्रेशन. त्यानंतर थर्ड स्टेज जी आहे ती आहे स्वेटिंग. थर्ड स्टेज कोणती आहे, स्वेटिंग स्टेज. ही जी आहे ती 1 आवरपर्यंत असू शकते, विच लास्टिंग फॉर 1 आवर. यामध्ये फिवर जो आहे, फिवर विच कम्स डाऊन अँड प्रिफ्यूज स्वेटिंग. फिवर कमी होतो आणि स्वेटिंग जास्त होते. पेशंट फील मोर कम्फर्टेबल. या स्टेजमध्ये पेशंट हा मोर कम्फर्टेबल असतो. पेशंट विच फील्स मोर कम्फर्टेबल. अशा पद्धतीने आपण मलेरियाच्या एकूण 3 स्टेज पाहिल्या. यावर क्वेश्चन विचारला जातो. पहिली आहे हॉट स्टेज, दुसरी आहे कोल्ड, तिसरी आहे स्वेटिंग. कोल्डमध्ये एक्सेसिव्ह शिवरिंग असते. त्यानंतर हेडॅक, नोझिया, ओमेटिंग आणि स्किन कशी राहते, कोल्ड. त्यानंतर हॉट स्टेजमध्ये हायपरपायरेक्झिया, हाय ग्रेड टेम्परेचर, जॉईंट पेन, हेडॅक, नोझिया, ओमेटिंग, कन्फ्युजन, लूज ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड साइन ऑफ डिहायड्रेशन. त्यानंतर थर्ड स्टेज स्वेटिंग, ही 1 घंट्यापर्यंत असू शकते, लास्टिंग फॉर 1 आवर. फिवर विच कम्स डाऊन, स्वेटिंग इनक्रीज ऑर प्रिफ्यूज स्वेटिंग, पेशंट फील्स मोर कम्फर्टेबल. त्यानंतर आपण मलेरियाचं डायग्नोसिस पाहणार आहोत. डायग्नोसिस ऑफ मलेरिया. डायग्नोसिस कोणत्या पण डिसीजचं डायग्नोसिस हे क्लिनिकली केलं जातं, क्लिनिकल डायग्नोसिस. त्यामध्ये पहिल्यांदा कोल्ड स्टेज, त्यानंतर हॉट स्टेज आणि स्वेटिंग स्टेज. यामध्ये पहिल्यांदा टेम्परेचर असेल
आणि त्यानंतर जर स्वेटिंग म्हणजेच घाम येत असेल तर हे मलेरियाचं लक्षण असू शकतं. त्यानंतर रॅपिड अँटीजिन टेस्टद्वारे पण याचं डायग्नोसिस केलं जातं. रॅपिड अँटीजिन टेस्टद्वारे पण मलेरियाचं डायग्नोसिस करतात. त्यानंतर स्लाईड टेस्ट सिमर बनवलं जातं आणि त्यावरून पण याचं डायग्नोसिस केलं जातं. स्लाईडमध्ये दोन भाग असतात. साईडमध्ये दोन भाग असतात. एक असतो थिक भाग आणि एक असतो थिन भाग. हा जो असतो इकडला थिन भाग आहे, हा थिन. आणि याकडेचा हा थिक असतो, थिक. तर या थिक भागाकडून नंबर ऑफ पॅरासाईट म्हणजे पॅरासाईटची संख्या किती आहे ते आपल्याला लक्षात येतं. आणि या थिन भागावरून आपल्याला स्पेसीज कोणती आहे, ती प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम आहे, प्लाझ्मोडियम ओहायवॅक्स आहे का, प्लाझ्मोडियम ओव्ह्युले आहे का, प्लाझ्मोडियम मलेरिया आहे, हे आपण यावरून डिसाईड करू शकतो. मॅनेजमेंटमध्ये सुरुवातीला सिम्प्टमॅटिक मॅनेजमेंट केलं जातं. सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट आपण करू शकतो. सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट यामध्ये फिवरसाठी अँटीपायरेटिक्स देतात. अँटीपायरेटिक्समध्ये PCM म्हणजे पॅरासिटॅमॉल देऊ शकतो. याचा डोस आहे 15 mg पर kg पर डोस. त्यानंतर आपण आयबोप्रोपिन देऊ शकतो. याचा डोस आहे 10 mg पर kg पर डोस. TDSमध्ये देता येऊ शकतं. त्यानंतर मेफेनॅमिक ॲसिड पण देऊ शकतो. मेफेनॅमिक ॲसिड याचा पण डोस आहे 5 to 10 mg पर kg पर डोस. ते पण आपण TDSमध्ये देऊ शकतो. त्यानंतर अँटी मलेरियल मेडिसिन पण देतात. यामध्ये ड्रग ऑफ चॉईस म्हणायचं झालं तर क्लोरोक्विन हे काय आहे, ड्रग ऑफ चॉईस आहे. त्यानंतर नेक्स्ट ड्रग ऑफ चॉईस आहे क्विनाइन. त्यानंतर डॉक्सीसायक्लिन. इट इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर प्रोफिलॅक्सिस. ड्रग ऑफ चॉईस फॉर प्रोफॅलॅक्सिससाठी ड्रग ऑफ चॉईस आहे डॉक्सीसायक्लिन. त्यानंतर एक IMP ड्रग आहे आर्टिसुनेट. इट इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर पाल्सीपॅरम. प्लाझ्मोडियम पाल्सीपॅरमसाठी ड्रग ऑफ चॉईस आहे आर्टिसुनेट. याचा डोस आहे 2.4 kg. याचा डोस आहे 2.4 mg पर kg. फर्स्ट डोस 2.4 mg पर kg ने दिला जातो. त्यानंतर सेकंड डोस 2.4 mg पर kg ने आफ्टर 12 आवर्सने दिला जातो. त्यानंतर थर्ड डोस जो आहे, थर्ड डोस हा 2.4 mg पर kg ने दिला जातो. हा पण सेकंड डोसच्या आफ्टर 12 आवर्सने दिला जातो. त्यानंतर जो फोर्थ डोस येतो, तो पण 2.4 mg पर kg ने दिला जातो, पण हा आफ्टर 24 आवर्सने दिला जातो.
24 आवर्सने दिला जातो. एका एक्झाम्पलने आपण हा डोस लक्षात घेऊया. जर 10 kgचा चाइल्ड असेल तर त्याला 2.4 mg पर kgने 2.4 mg 2.4 × 10 साठी 24 mg म्हणजे 24 mg डोस दिला जाईल. त्याला पहिला डोस आपण जर 10 AM ला दिला, 10 MM ला 24 mg, त्यानंतर 10 PM ला 24 mg दिला जातो. त्यानंतर परत 10 AM ला 24 mg. त्यानंतर ज्याचा हा नेक्स्ट 4th डोस आहे तो 10 AM लाच दिला जातो, तो 24 mg दिला जातो. स्लोली IV इन्फ्युजन देतात, स्लोली IV इन्फ्युजन. त्यानंतर मलेरियल पॅरासाईटच्या स्टेजेसविषयी आपण थोडी माहिती पाहूया. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. तर मलेरियल पॅरासाईटमध्ये 2 स्टेज होतात किंवा स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट 2 आहेत. एक आहे असेक्शुअल स्टेज, एक आहे असेक्शुअल स्टेज. असेक्शुअल स्टेज असते तर दुसरी असते सेक्शुअल स्टेज. असेक्शुअल स्टेज, दुसरी असते सेक्शुअल स्टेज. याची असेक्शुअल स्टेज विच अंडरगो इन ह्यूमन. असेक्शुअल स्टेज ही ह्यूमनमध्ये होते, विच अंडरगो इन ह्यूमन, ऑल्सो नोन ॲज सिझोगॅमी, ऑल्सो नोन ॲज सिझोगोनी, ऑल्सो नोन ॲज सिझोगोनी. दे हॅविंग 3 फेज. याच्या परत 3 फेज असतात. दे हॅविंग 3 फेज. एक असते हेपॅटिक फेज, हेपॅटिक. दुसरी असते इरेथ्रोसाइट, इरिथ्रोसाइट. तिसरी असते गॅमेटोगोनी. अशा पद्धतीने 3 स्टेज असतात. यामध्ये मॅन इज इंटरमिडिएट होस्ट. मॅन कसं आहे, इंटरमिडिएट होस्ट आहे. इंटरमिडिएट होस्ट यावर क्वेश्चन विचारला गेला आहे की मॅन इज कसा होस्ट आहे, तर कसा होस्ट आहे, इंटरमिडिएट होस्ट. त्यानंतर असेक्शुअल स्टेज कुणामध्ये असते, तर ह्यूमनमध्ये असते. त्यानंतर असेक्शुअल स्टेज विच अंडरगो इन मॉस्किटो. असेक्शुअल स्टेज मॉस्किटोमध्ये होते. त्यानंतर इट इज ऑल्सो नोन ॲज स्पोरोगोनी. याला स्पोरोगोनी असे पण म्हणतात. सेक्शुअल आहे, स्पोर तयार होतात म्हणून स्पोरोगोनी असे पण म्हणतात. मॉस्किटो इज डेफिनेटिव्ह होस्ट. मॉस्किटो कसा आहे, तर डेफिनेटिव्ह होस्ट आहे. त्यानंतर काही आपण IMP क्वेश्चनचे पॉईंट पाहणार आहोत की ज्यावर क्वेश्चन विचारल्या जाण्याची शक्यता खूप जास्त असते. इन मलेरिया द अफेक्टेड सेल्स आर. असं विचारलं जातं की मलेरियामध्ये अफेक्टेड सेल काय असते. इन मलेरिया अफेक्टेड सेल्स आर RBC, रेड ब्लड सेल. त्यानंतर नेक्स्ट अफेक्टेड ऑर्गन. कोणता ऑर्गन जास्त अफेक्टेड होतो. अफेक्टेड ऑर्गन इज स्प्लीन. स्प्लीन अफेक्टेड होतो. त्यानंतर इन्फेक्शियस स्टेज. मलेरियामध्ये इन्फेक्शियस स्टेज कोणती असते, हा पण क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. तर ती आहे स्पोरोझॉईट. स्पोरोझॉईट इज इन्फेक्शियस स्टेज. त्यानंतर अजून एक विचारला जातं नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम. नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम कधी लॉन्च झाला, तर तो आहे 1953. लक्षात ठेवण्यासाठी मलेरियाचं यम घ्यायचं. यम हे 3 सारखं दिसतं म्हणून 1953. त्यानंतर अजून एक आहे नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम. नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम हा लॉन्च झाला आहे 1958 साली. 1958 साली. त्यानंतर अँटी मलेरियल वीक.
अँटी मलेरियल वीकवर पण क्वेश्चन विचारला जातो. तो कधी सेलिब्रेट केला जातो तर लास्ट वीक ऑफ मे. प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यातला लास्ट वीक हा अँटी मलेरियल वीक म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर अजून एक विचारलं जातं की अँटी मलेरियल मंथ कोणता असतो तर जून मंथ हा अँटी मलेरियल मंथ आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चरमध्ये मलेरिया या डिसीजविषयी पूर्ण माहिती पाहिली. मलेरियामध्ये आपण याचं इंट्रोडक्शन पाहिलं, त्यानंतर याचा कॉझिटिव्ह एजंट काय आहे ते पाहिलं, त्यानंतर याचा इन्क्युबेशन पिरियड पाहिला, ट्रान्समिशन पाहिलं, त्यानंतर साईन अँड सिम्पटम्स पाहिले, त्यानंतर याची ट्रीटमेंट पाहिली, त्यानंतर याचे काही गोल्डन पॉईंट पाहिले की ज्यावर क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया पुन्हा एकदा नवीन डिसीज घेऊन. थँक्यू सो मच.